नमस्कार, प्रतिभास फॅशनमध्ये आपले स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी 36 इंच मापाचा प्रिन्स कट विथ बोटनेकचा ब्लाउजची कटिंग दाखवली होती। आता इथे मी स्टिचिंग दाखवणार आहे। तर आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पाठीचा जो भाग आहे तो तयार करून घेऊया। तर इथून अशी शिलाई मारणार आहे मी। इथे जरासा कट देऊन इथून अशी शिलाई मारून घेणार आहे आणि आपण फोल्ड करायचा आहे। हा सरळ पार्ट आहे, याच्यावर हे अस्तर अशा प्रकारे मांडायचं, म्हणजे जेव्हा आपण पलटी करणार तेव्हा अस्तर आतमध्ये जाणार आणि हा भाग वर येणार। आता हे एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे। आणि इथे जरासे कट देऊन हे पलटी करून घ्यायचं आहे। आता आणि या साइडला शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर कॉर्नरवर। याच्या बरोबर पाव इंच सोडून इथे पण शिलाई मारून घेते मी। हे दोन शिलाई होतील मग। आता या पार्टला इथून पूर्ण 5 नंबरच्या शिलाई मारून घेऊन हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे। हे टक्स पण मारून घ्यायचे आहेत। इथे आपण अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे असा हे भाग फोल्ड करून इथून वरच्या साइडला कमी कमी अंतर घेत इथपर्यंत टक्स मारून घ्यायचा आहे। डबल शिलाई मारून घ्यायची आहे टक्सला। दोन्ही साइडचे टक्स पूर्ण करून घ्यायचे आहेत। दोन्ही टक्स मारून झाल्यानंतर इथे मी 1.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे। तर ती कंबर पट्टी अशा प्रकारे लावायची आहे। इथे टक्सच्या इथे आल्यानंतर जर अशी चून द्यायची आहे, सेम इथे पण चून द्यायची आणि शिलाई मारून घ्यायची। ही पट्टी जोडून झाली। आता या पट्टीवर अशी दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर हे फोल्ड झाल्यानंतर या साइडला हात शिलाई येणार। पाठीचा भाग आपला रेडी झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊ। हे दोन पार्ट आपल्याला जॉईन करायचे आहेत। तर त्याच्या आधी आपण उलट सुलटच्या खुणा करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूला। आणि हे ब्लाउज पीसचे पार्ट आहेत त्याला सुद्धा आपल्याला उलट सुलटच्या खुणा करून घ्यायच्या आहेत। ही उलट बाजू आहे आणि याची पण। ही उलट बाजू याच्यावर अशी ठेवायची आहे। म्हणजे या दोन्ही खुणा आतमध्ये जातील। आणि सेम इथे पण ही खूण आतमध्ये अशा प्रकारे हे 5 नंबरची शिलाई मारून एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे आहेत। आपण हे पार्ट एकमेकांवर ठेवून जॉईंट करून घेतलेले आहेत। आता आपण जे
कटिंग करताना जे एक्स्ट्राचं ठेवलं होतं ते आपण कट करून घ्यायचं आहे. साईडचा जो कपडा उरतो तो आणि एकदम बरोबर हा कपडा असा कट करून घ्यायचा आहे. हे एक्स्ट्राचं कट करून झाल्यानंतर आता हे पार्ट आपल्याला जॉईंट करायचे आहेत. तर आपण अर्धा इंच जे मार्जिन सोडलं होतं बरोबर त्याच्यावर शिलाई घेऊन इथे असं हे टोक जॉईंट करून इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे, मुंड्याच्या आकारापर्यंत. हा पार्ट इथे बरोबर ठेवायचा. इथे आपली खून दिसतेय मार्जिनची ती इथे, आणि इथे जरासा असा गोलाकार कर्व घेऊन हे वरपर्यंत जॉईंट करायचं आहे. याच्यावर डबल शिलाई घ्यायची आहे. मधली शिलाई मारून झाल्यानंतर आता आपला हा सुंदर असा पफ तयार झालेला आहे. आता आपल्याला खाली 2.5 इंचाची मी पट्टी घेणार आहे. आपण जशी पाठीची बॅक साईडची पट्टी जोडली त्याच प्रकारे इथे पण पट्टी जोडायची आहे. इथे शिलाई येणार आणि ती फोल्ड करून आतल्या साईडनी अशी 2 इंचापर्यंत पट्टी अशी मारून घ्यायची आहे. तर दोन्ही साईड मी तयार करून घेतेय. दोन्ही साईडच्या अशा पट्ट्या लावून झालेल्या आहेत. आता या साईडला मी हुकाची पट्टी लावणार आहे आणि दुसऱ्या साईडला त्याच लूक येतील. सुरुवातीला हुकाची पट्टी इथे अशी लावून घ्यायची आहे. एंडला इथे फोल्ड करायचं आहे आणि ही शिलाई झाल्यानंतर या साईडला दाब शिलाई मारून मग अशी शिलाई मारून घ्यायची. सुरुवातीला अर्ध्या इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. इथे फोल्ड केलेला आहे. आता आपण एक्स्ट्राचे हे धागे कट करून टाकू. आणि इथे शिलाई येणार बरोबर साईडला. ही शिलाई मारून झाल्यानंतर इथे तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा शिलाई पण मारू शकता. मी इथे शिलाई मारून घेतेय. हुकाची पट्टी तयार झाल्यानंतर लूप पट्टी किंवा याला काच पट्टी म्हणतात. तर 3-3 इंचाच्या मी या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. या एकावर एक ठेवून द्यायच्या आहेत आणि या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारून झाल्यानंतर ही अशी सरळ ठेवायची आहे. याच्यावर हा पार्ट ठेवायचा आहे आणि इथून शिलाई मारायची आहे अर्ध्या इंचावर. ही पट्टी अशी ओपन करायची आणि याच्यावर बरोबर असं ठेवून इथे व्यवस्थित कपडा पकडायचा आहे आणि इथे शिलाई मारायची. 1/2 इंच सोडून एक शिलाई मारायची. इथे आपल्याला काचसाठी खुणा करून घ्यायच्या आहेत. तर हे 10.5 इंच आहे. आपल्याला इथे 6 काचसाठी खुणा करायच्या आहेत. मग आपण 1.5 इंचावर एक खून करूया. इथे मी 7 हुकांसाठी घेतलेला आहे. जर तुम्हाला 6 हुक लावायचे असतील तर 1.25-2 इंचावर तुम्ही अशा खुणा करा, किंवा तुम्हाला जर 5 हुक लावायचे असतील तर 2-2 वर केलं तरी चालेल. इथे मी 7 घेतलेले आहेत. इथे आपण एक छोटे छोटे त्रिकोण तयार करून घेणार आहोत.
अशा प्रकारे ब्लाउज व्यवस्थित फिरवून फिरवून या खुणा तयार करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे इथे दिसत असेल व्यवस्थित असे त्रिकोण करून घ्यायचे, म्हणजे हुक त्याच्यामध्ये फिट होतात. अशा प्रकारे आपली ही हुकाची आणि ही काचपट्टी किंवा लुकाची पट्टी तयार झालेली आहे. इथे लेवल करून घ्यायचं आहे कमी जास्त झालं तर. अशा प्रकारे फ्रंट आणि हे बॅक हे आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण बाही तयार करून घ्यायची. बाही तयार करायची आहे आपल्याला. तर इथे आपल्याला बाही कमी पडतीये. मी इथे जॉईंट देणार आहे आणि खाली आपल्याला हाईट पण 2 इंचाची पट्टी लावायची आहे, म्हणजे या बाही बरोबर त्याची हाईट येईल. आपल्याला कमी पडतीये इथे, तर हा पार्ट कट होऊन जाणार आणि अर्धा इंच मार्जिन पकडून या अस्तरच्या बरोबर आपल्याला ही बाही रेडी करायची आहे. तर मी इथे खाली पट्टी जॉईंट करून आणि या बाजूला हा पार्ट जॉईंट करून या दोन्ही बाह्या तयार करून घेते. या 2 बाहीला मी इथे जॉईंट दिलेला आहे. इथेही थोडा थोडा जॉईंट लागलेला आहे. आता आपण अस्तरेला अटॅच करायचं आहे. तर उलट सुलटच्या खुणा करून घेतल्या. ही बरोबर बाही याच्यावर ठेवायची आहे. दुसरी पण बाही मांडायची आहे आणि इथे शिलाई मारून असं पलटी करून घ्यायचं आहे. आपण बाही तयार करून घेऊ. बाह्या आपल्या पूर्ण जॉईंट झालेल्या आहेत. अस्तरला पण जॉईंट केलेला आहे मी आणि इथे जॉईंट दिलेला आहे. अगदी व्यवस्थित जॉईंट दिलेला आहे, तो दिसत पण नाहीये. आता आपण फ्रंट पार्टला या साईडला गोठ मारून घेणार आहोत, किंवा जर तुम्हाला हातशिलाई आवडत असेल तर हातशिलाई करण्यासाठी पट्टी जॉईन करायची आहे. मी इथे गोठ मारून घेणार आहे दोन्ही साईडला. या दोन्ही साईडला मी इथे गोठ मारून घेते. गोठ मारण्यासाठी इथे मी 1.25 इंचाच्या या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. या क्रॉस पट्ट्या आहेत, अशा स्ट्रेच होतात त्या, आणि त्या अशा प्रकारे जॉईंट करून पूर्ण अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. पट्ट्या मी एकमेकांना जॉईंट करून घेतलेल्या आहेत. आता या साईडला असा पूर्ण फोल्ड करून घ्यायच्या आहेत या पट्ट्या. इथे फ्रंट पार्ट घेतलेला आहे मी. तर इथे आपला गळ्याचा आकार आहे हा, आणि इथे मुंड्याचा आकार आहे. तर सुरुवातीला आपल्याला गळ्याच्या आकाराला गोठ मारून घ्यायचा आहे. तर इथे 1/2 इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. इथे शेवटच्या टोकाला हा असा 1/2 इंच फोल्ड करायचा आणि पॅक करून घ्यायचं. आता इथे हे जॉईंट असा करायचा आणि व्यवस्थित असा गोट घ्यायचा आहे. इथे शिलाई घ्यायची आहे बरोबर जॉईंटच्या इथे. गोट मारून झाल्यानंतर आता बॅक घेतलाय आपण आणि त्याच्यावर हे फ्रंट पार्ट मांडायचे आहेत. आणि शोल्डर जॉईन करताना सुरुवातीला एकदम लास्टला इथे एक शिलाई मारते मी. तर ती आपण मारून घेऊया. आता ही शिलाई एकदम कडेला मारलेली आहे. आता आपण हे पलटी करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित इथून इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे, साधारण 1/2 इंचावर.
इथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय आणि डबल शिलाई मारायची आहे. आणि हे जॉईन केल्यानंतर हा पार्ट असा करून इथे जरा डबल शिलाई मारून फोल्ड करायचं, पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे ही शिलाई अशी दाबून जाईल, हा भाग असा दाबून जातो. सेम असा मी दुसरा पार्ट तयार करून घेते. शोल्डर जॉईन केल्यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर ही आपली बाही आहे आणि इथे जो खोलगट आकार आहे हा पुढच्या साईडला असतो. आणि आता आपल्याला हा मुंड्याचा आकार लेवल करून घ्यायचा आहे. शिवताना थोडं कमी जास्त होतं, तो व्यवस्थित असा चॉकने आकार द्यायचा आहे. आणि हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. आणि त्याच्या हे कट करून घेतल्यानंतर ही जी खोलगट बाही आहे, खोलगट आकार आहे हा पुढच्या मुंड्याला येतो. तर बरोबर इथे सेंटरला बाही ठेवून अर्ध्या इंचावर अशा खुणा करत ती बाही आपली जॉईंट होते. इथे मी फक्त दाखवलेलं आहे. आता मी हे कट करून घेते. दोन्ही साईडचं कट करते. आता आपण व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. आता ह्या दोन्ही बाह्या अशा ठेवायच्या. इथे पण खोलगट आकार येतो मुंड्याचा आणि हा बाहीचा इथला खोलगट आकार म्हणजे हा फ्रंटचा. आणि आता ही बाही अशी जॉईन करून घ्यायची आहे. हा सरळ भाग, हा सरळ भाग. तर इथून अशी जॉईन करत करत बाही इथपर्यंत घ्यायची आहे आपल्याला. इथे एक महत्त्वाची टिप्स देते मी. आपण जेव्हा बाही जॉईन करतो तेव्हा इथे बरोबर ही पट्टी फोल्ड येते. तर हा पार्ट याच्यावर ठेवून आपण बघायचं आहे हा पार्ट कमी जास्त होतोय का, बरोबर आहे ते. तर इथे माझा बरोबर आलेला आहे. जर कमी जास्त होत असेल तर तो असा कट करून द्यायचा. आणि सेम बाहीला पण बाही आपण अटॅच केल्यानंतर ही बाही एकावर एक अशी ठेवायची आहेत. हे बाहीचे दोन, हे सेंटर. आणि इथे पण जर कमी जास्त होत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे बाही जॉईन झाल्यानंतर आणि फिटिंग केल्यानंतर ब्लाउजला जो फुगा येतो तो येत नाही. बाही जॉईन करताना हे जे टोक आहे इथे नॉच द्यायचा आणि हा नॉच बरोबर या सेंटरवर ठेवायचा. आणि इथून आपण जे मार्जिन सोडले अर्धा इंच किंवा पाव इंच त्याच्यावर अशी शिलाई घेत घेत बाही शेवटपर्यंत जॉईन करायची आहे. म्हणजे जरी कमी जास्त झाली तरी ती या साईडला होते आणि बरोबर बाही बसते. बाह्या जॉईन केल्यानंतर आता आपण फिटिंग करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला